नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे म्युच्युअल फंड की SIP की स्टॉकमध्ये करणारी SIP. आता बघा, आपण हीच गोष्ट पाहण्यासाठी किंवा आपण खूप यूट्यूबला किंवा इतर ठिकाणी व्हिडिओ बघतो. खूप लोकांना सांगितलेलं असतं की म्युच्युअल फंड करा किंवा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. तर जर आपण म्युच्युअल फंड किंवा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर आपण कुठं बेनिफिटेड राहतो किंवा आपण कुठल्या ठिकाणी बेनिफिटमध्ये जास्त राहतो, हेच पाहण्यासाठी मी मागील वर्षीपासून एक प्रयोग केलेला होता. आता बघा, यामध्ये माझं तुम्हाला कुठलंही सजेशन नाही, तुम्ही असंच करा असंही देखील नाही. परंतु तुम्हाला काय वाटतं याबद्दल, तुम्ही काय विचार करता, नक्की कमेंटद्वारे सांगा. मी त्याची वाट पाहतो की तुम्हाला काय वाटतं. मी स्वतः वैयक्तिक तर प्रयोग केलेलाच आहे, मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवणार आहे. चला आपण तो पाहूया. ओके, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड म्हणजे काय? ज्या ठिकाणी तुमच्यासारखे माझ्यासारखे असे अनेक लोक म्युच्युअली म्हणजे एक सोबत इन्व्हेस्टमेंट करतात, त्याला म्युच्युअल फंड म्हणतात. म्युच्युअल फंडचे जवळपास भारतामध्ये 10,000पेक्षा जास्त टाईपचे म्युच्युअल फंड अवेलेबल आहेत. म्हणजे 10,000 टाईपचे म्युच्युअल फंड भारतात अवेलेबल आहेत. तुम्ही तिथे कुठेही इन्व्हेस्टमेंट करू शकता. प्रत्येक म्युच्युअल फंडचं रिटर्न वेगळं असू शकतं. प्रत्येक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट वेगळ्या ठिकाणी करू शकतो. डायरेक्टली सांगायचं झालं तर काय, म्युच्युअल फंडसुद्धा शेअर मार्केटमध्येच इन्व्हेस्टमेंट करतात किंवा शेअर्समध्ये किंवा बॉन्ड्समध्ये किंवा जे असतील गव्हर्नमेंट स्कीम काय जे असतील त्या ठिकाणीच इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे इनडायरेक्टली ते मार्केटमध्येच पैसा इन्व्हेस्टमेंट करत असतात. परंतु म्युच्युअल फंडमध्ये कसं असतं, तुम्ही ज्याही बँकेचा घेताल, कुणाचाही म्युच्युअल फंड घेतलेला असेल तर त्या म्युच्युअल फंडला एक डायरेक्टर असतो किंवा तो फंड मॅनेज करण्यासाठी एक मॅनेजर बसलेला असतो. त्याच्या हाताखाली टीम असते. टीम म्हणजे काय, आपल्यासारखी लोक नसतात, खूप नॉलेजेबल पर्सन असतात. त्यांना ते तुम्ही जे पैसे लावतात मंथली 2,000 3,000 SIP रूपाने एक फिक्स अमाऊंट एका फिक्स तारखेला, ते पैसे मॅनेज करत असतात. आता प्रत्येक म्युच्युअल फंडचे इयरली मंथ टू मंथ रिटर्न वेगळे असू शकतात, लक्षात घ्या. तसं मी हे पाहण्यासाठी खूप वेळा व्हिडिओ बघितले होते की SIP म्युच्युअल फंडमध्ये करायला पाहिजे की स्टॉकमध्ये. याच्यासाठी मी स्वतः प्रयत्न केला होता. मी स्वतः 2-3 SIP, बाकीच्या तर SIP आपल्या सुरूच आहेत, स्टॉकमधल्या पण आहेत. परंतु गेल्या वर्षीपासून मी 2 नवीन गोष्टी घेतल्या होत्या. 2 SIP घेतल्या होत्या आणि एक स्टॉकमध्ये SIP केलेली होती. तर आपल्याला मी तेच दाखवणार आहे की स्टॉकच्या SIPने आपल्याला किती रिटर्न दिलं, स्टॉकमध्ये आपण किती SIP केली होती आणि म्युच्युअल फंडमध्ये काय SIP केली होती. ओके, याबद्दल मला असं तुम्हाला क्लिअर सांगायचं नाही की तुम्ही यामध्येच करा. वैयक्तिक माझा काय अनुभव आहे, मी जे इन्व्हेस्टमेंट केले मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवणार आहे, ते पाहू. चला. ओके, तर आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहू स्टॉकमध्ये. बघा, आपण स्टॉकमध्ये लगभग एक 2-3 हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली ती मंथली. त्याची आपली टोटल अमाऊंट झाली ती 34,000 रुपये या वर्षीची. आणि आपल्याला सध्याला करंट व्हॅल्यू चालू आहे त्याची, जर तुम्ही बघितली तर करंट व्हॅल्यू चालू आहे याची 41,000. ही काल परवा बघितली तर 42,000च्या अबाव होती. जर यामध्ये आपल्याला टोटल या इन्व्हेस्टमेंटवरती 34,000च्या इन्व्हेस्टमेंटवरती आपल्याला रिटर्न किती भेटले, लगभग 7,000 रुपये एका वर्षामध्ये. लक्षात घ्या, 34,000वर 7,000 रुपये इन्व्हेस्टमेंट रिटर्न भेटले. हे जर पर्सेंटेजमध्ये बघितलं तर लक्षात घ्या, आपल्याला पैसे रिटर्न भेटलेले आहेत 20%. ओके, 20% आपल्याला रिटर्न भेटले. ओके, त्यानंतर हे झालं स्टॉकमधली SIP. टोटल अमाऊंट होती 34,000. ओके, त्यानंतर नेक्स्ट पाहू. SBIचा आपण स्मॉल कॅप घेतला होता. आय थिंक 2,000 रुपयाची SIP काहीतरी मी याची केलेली. ओके, चेक करा. याच्या टोटल अमाऊंटवरती 18,000च्या अमाऊंटवरती आपल्याला रिटर्न आलेलं 19,200. आता लगभग जर बघितलं तर हे रिटर्न आहे आपल्याला एका वर्षामध्ये म्हणा, किंवा आता परफेक्ट डेट मला माहीत नाही याची किती तारखेला इन्व्हेस्टमेंट सुरू केलेलं आहे आपण. तर जर बघितलं तर आपल्याला रिटर्न आहे 1,200 रुपये. ते रिटर्न कितीवरती, 18,000वरती. तर लगभग यावरती जर पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला 6% रिटर्न यामध्ये दिसून येते.
सेम एस बी आयचा स्मॉल कॅप आहे आणि एस बी आयचा शेअर्स. आता इथंच बघा डिफरन्स किती पडलेला आहे, चेक करा. एस बी आयच्या शेअर्समध्ये टोटल अमाऊंट इन्व्हेस्टमेंट केलेली होती आपण 34,000. रिटर्न भेटला आपल्याला 7K. आणि इथं जर हेच डबल केलं, याला 36 केलं, तर आपल्याला रिटर्न किती भेटेल जास्तीत जास्त? 2400 रुपये. चेक करा, म्हणजे 20% आणि 6% फरक चेक करा. डबल टिबल फरक आहे. ओके, त्यानंतरचं चेक करा ओके, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे दुसरी आपण जी SIP केली ती 6,000ची होती. आय थिंक ही सेम केली ती निपॉनमध्ये. निपॉनचा स्मॉल कॅप घेतलेला. सर चेक करा, निपॉनमध्ये आपली टोटल इन्व्हेस्टमेंट आहे 75,000 रुपयाची. आणि या 75,000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटवरती आपल्याला 75 - 81 लगभग 6,000 रुपये रिटर्न भेटलेले आहेत आपल्याला. आणि याचं जर रिटर्न कॅल्क्युलेट केलं आपण तर लगभग 9% आहे. जर आपण तिन्ही कॅल्क्युलेट केले किंवा तिन्ही जर पाहिलं तर चेक करा, एक इन्व्हेस्टमेंट होती 75ची. 75च्या इन्व्हेस्टमेंटवरती तुम्हाला 9% रिटर्न भेटलं. किंवा ॲज अ प्राईजमध्ये बघितलं तर तुम्हाला लगभग 6,000 रुपये रिटर्न भेटलं. 6,000 रुपये रिटर्न भेटलं. एक होतं 34,000ची इन्व्हेस्टमेंट. 34,000वर तुम्हाला 7,000 रुपये रिटर्न भेटलं. आणि एक होती इन्व्हेस्टमेंट 18,000ची. त्या 18,000वर तुम्हाला 1,200 रुपये इन्व्हेस्टमेंट रिटर्न भेटलं. आता जर आपण यांना एक सेम कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात घ्या, ही जी अमाऊंट आहे ही यांच्यापेक्षा डबल टिबल रिटर्न देणारी आहे, लक्षात ठेवा. म्हणजेच SBI मध्ये मी जी SIP केलेली होती यांना मला यांच्यापेक्षा ट्रिपल बेनिफिट दिला आहे, लक्षात. ओके, आता तुम्ही काय बोलताल की तुम्हाला हा शेअर्स लाभला म्हणून असं झालं, बाय चान्स दुसरा शेअर्स आला असेल डाऊन आला असतं, काय हरकत नाही ना. आपण हा एका वर्षाचं कॅल्क्युलेट केलंय. जर आपण टोटल शेअर्स म्युच्युअल फंड बरोबर कम्पेअर केले 5-5, 6-6 वर्ष आणि चांगले शेअर्स, मी म्हणत नाही कुठले तर पेनी स्टॉक घेऊन त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. सर पेनी स्टॉक जरी घेतलं आणि पेनी स्टॉक जरी चालला ना तरी तुमचे म्युच्युअल फंड SIP सगळे एका ठिकाणी टाकतो आणि तो एकटा एका ठिकाणी जातो. माझा पेनी स्टॉक बद्दलचा असा एक अनुभव आहे की मी 7,000 रुपये लावले होते, मला मोर दॅन 2 लाखच्या त्याचं रिटर्न भेटलं होतं. VG फायनान्स म्हणून होता, 0.25 पैशानं शेअर्स घेतला होता, पार 6-7 रुपये शेअर्स गेलेला आहे. तुम्ही चेक करू शकता. म्हणून मला तुम्हाला एक सांगायचं आहे की तुम्ही विचार करताना तुमचा पैसा आहे, आपला पैसाला आपण कुणाला तरी दिला त्यातून योग्य मोबदला भेटला पाहिजे. तो मग म्युच्युअल फंड असो किंवा बँका असो, कुठेही असो. त्यासाठी मी हमेशा जे तुम्हाला सांगतो ना, स्वतः शिका, स्वतः या गोष्टी ऑब्झर्वेशन करा. आपण पाठीमागल्या काळामध्ये एक 4-5 स्टॉक आहेत वैयक्तिक, मी पण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, मोर दॅन 100% रिटर्न चालू आहे त्यामध्ये. गेल, सेल, बेल आणि पंजाब नॅशनल बँक आपण आणि SBI याच्यामध्ये SIP करा म्हणून सांगितलं होतं 4-5 वर्ष. आता प्रत्येकामध्ये मोर दॅन 100% आहे. जर कुणाला 20,000 रुपये झाले असेल त्याचं 40,000 रुपये रिटर्न चालू आहे. कुणाचं 50,000 रुपये, त्याला लगभग आपल्याला 60-62,000 रुपये रिटर्न चालू आहे. आत्तापर्यंतच्या मला कुठल्याही SIPनं 100% रिटर्न दिलेलं नाही, म्युच्युअल फंडनं 100% रिटर्न दिलेलं नाही. सगळ्यांचे 12-14%च्याच आसपास रिटर्न चालू आहे. म्हणून मी तुम्हाला प्रत्येकाला एकच सांगू इच्छितो की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असताना स्वतः नॉलेज वापरा. बघा, जगात तुम्हाला काही फ्री भेटणार नाही. आज पण मी एक लेख लिहिलता, या जगात तुम्हाला काही फ्री नाही. तुम्हाला कष्ट करावं लागेल, तुम्हाला स्वतःला अभ्यास करावा लागेल, स्टॉक सापडावं लागतील, येणाऱ्या काळाची गरज कशाची ते पाहावं लागेल. आणि परंतु जर तुम्ही हे जे केलं ना, आता लक्षात घ्या, मी आत्ताच दाखवलं, मी 75,000 रुपये लावले ते एका ठिकाणी मला 6,000 रुपये भेटले. तर आणि मी 34,000 रुपये एका ठिकाणी लावलेत, मला 7,000 रुपये भेटले. ते पण तो डाऊन आलाय म्हणून झाले. काल बरोबर 8-9 हजार रुपये दिसत होते, 9-10 हजार रुपये, जेव्हा तो 88 चालू होता तेव्हा.
लक्षात घ्या. म्हणजे त्या कॅल्क्युलेशननुसार तो लगभग 25-30%च्या वरती रिटर्न दाखवत होता. जर मी याला डबल केलं तर मला ती अमाऊंट झाली असती 7,000ची किंवा 10,000ची 20,000 रुपये अमाऊंट. म्हणजे याच्या ट्रिपल अमाऊंट झाली असती, लक्षात ठेवा. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही तुमचे म्युच्युअल फंड, SIP किंवा स्टॉक याचा विचार करून इन्व्हेस्टमेंट करा. आणि जे आपण आता दाखवतो लाईव्ह, तुम्हाला याबद्दल काय वाटते प्रत्येकानं कमेंट करा. बघा, तुम्ही जर कमेंट केले तर आपल्याला समजून येईल किंवा तुम्हाला समजते नाही समजते किंवा तुम्हाला काय वाटतं. तुम्ही फक्त पाहत राहिले तर मलाही समजणार नाही तुम्हाला काय पाहिजे. थँक्यू.